नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील तसेच भारतातील तमाम नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 13 मेपासून अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर जवळजवळ अभ्यासाला 1 महिना पूर्ण होत आलेला आहे. मग अशा वेळेस मधल्या कालखंडामध्ये मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी म्हणजे मार्काच्या अनुषंगानं काळजी करावी म्हणजे आपला आहे त्यापेक्षा अधिकचा स्कोर होऊ शकतो, या व्हिडिओला तमाम विद्यार्थ्यांनी व पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि त्या अनुषंगाने आज सकाळी एका पालकाचा फोन आला. सर म्हणले आता 8 दिवसावर परीक्षा आलेली आहे, 8 दिवसाच्या परीक्षेच्या अनुषंगानं अजून काही विद्यार्थ्याला मार्गदर्शन करता येईल का, या संदर्भात एखादा व्हिडिओ टाकला तर बरं होईल. त्या अनुषंगाने शेवटच्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्याच्या अभ्यासाची तयारी कोणत्या अँगलनं असावी हे सांगण्यासाठी मी आपणाला या ठिकाणी आज उभा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मागची 2 वर्ष बरेच जण तयारी करत आहेत. काही जण 3 वर्ष तयारी करत आहेत म्हणजे रिपीटर करत आहेत. काही जण 4 वर्ष तयारी करत आहेत. आता किती वर्ष तयारी केली यापेक्षा शेवटचा महिना महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर आता शेवटच्या महिन्यापेक्षा शेवटचा आठवडा खूप महत्त्वाचा असतो. मग या आठवड्यामध्ये आपल्या अभ्यासाचं नियोजन काय असावं हे मी आज विविध 5 ते 6 घटकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपणाला 690 प्लस मार्क पडू शकतील. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा की रिव्हिजन ह्या सातत्यानं झाल्या पाहिजेत. आता आपण वर्षभर किती रिव्हिजन टाकल्या यापेक्षा आताच्या आठवड्यामध्ये आपल्या अधिकाधिक रिव्हिजन होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्याचा खूप हायफाय अभ्यास आहे असे विद्यार्थी सर्वच्या सर्व घटकाच्या अनुषंगानं दर 2 दिवसाला एक रिव्हिजन टाकू शकतात. कारण त्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमातील एखादी कन्सेप्ट समोर आली की लगेच त्यांच्या डोक्यामध्ये त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं काही माहिती उपलब्ध होत असते. मग असे विद्यार्थी जे आहेत जे हायफाय लेवलचे आहेत, ज्यांना मागच्या 3 मेच्या परीक्षेलाही खूप चांगला स्कोअर झाला होता आणि आताही त्यांना खूप गॅरंटी आहे मी 720 मार्क घेऊ शकतो किंवा 700 प्लस मार्क घेऊ शकतो, ते विद्यार्थी माझ्या मतानं दर 2 दिवसाला एक रिव्हिजन टाकू शकतात सर्वच्या सर्व घटकाच्या अनुषंगानं. जे विद्यार्थी थोडेसे मिडियम लेवलचे आहेत त्यांनी गडबड अभ्यासामध्ये करू नये, कारण अभ्यासामध्ये गडबड ही धोकादायक ठरत असते. मग त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांनी दर 3 दिवसाला म्हणजे आपल्याकडे 6 दिवस आहेत, या 6 दिवसाला येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्या दर 3 दिवसाला एक या पद्धतीनं 2 रिव्हिजन पडल्या तरीही पुष्कळ आहे. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हिजनला खूप महत्त्व असतं. जसं MPSC असेल, UPSC असेल, TET असेल, त्याचबरोबर नीट आणि JEEला सुद्धा शेवटच्या आठवड्यातले रिव्हिजन खूप महत्त्वाचे ठरत असतात. कारण आपणाला माहिती आहे की जर एखादा रस्ता एकदाच आपण गेलो तर तो रस्ता व्यवस्थित होऊ शकत नाही, पण 2दा 3दा त्या रोडने आलो तर ते पाऊलवाट कासणं पण चांगली होत असते. म्हणून शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हिजनला खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर रिव्हिजन हा त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे. पहिल्या याच्या महत्त्वाचं म्हणजे दुसरं आहे ते म्हणजे दिवसभराच्या अभ्यासाचं टाइम टेबल. लक्षात ठेवा, आपल्या परीक्षेला गृहीत धरा 180 क्वेश्चन आहेत. त्यापैकी 90 क्वेश्चन जर बायोलॉजीवर असतील, 45 क्वेश्चन केमिस्ट्रीवर असतील आणि 45 फिजिक्सवर असतील, तर आपल्याला आपल्या क्वेश्चनच्या अनुषंगानंच दिवसभराच्या टाइम टेबलचं सुद्धा नियोजन करावं लागेल. त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्रश्न जर तुमचे बायोवर असतील तर तुम्हाला निम्म्यापेक्षा अधिकचा वेळ हा बायोवरच दिला पाहिजे. त्याचबरोबर 25% वेळ म्हणजे 50% वेळ बायोवर दिला पाहिजे, 25% वेळ केमिस्ट्रीवर दिला पाहिजे आणि 25% वेळ फिजिक्सवर दिला पाहिजे. कारण का मार्काच्या अनुषंगाने वेळ देणं खूप गरजेचं आहे. गृहीत धरा दिवसभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 12 तास अभ्यासाची तयारी करताय. काही जण 15 तास करत असतील, काही जण 16 तास करत असतील. कारण ह्या आठवड्यामध्ये तुम्ही जितकं पळत राहाल तितकं तुमच्या फायद्याचं आहे. कारण का तर त्यानंतर 21 जून नंतरचा दिवस पुन्हा तुमचाच असणार आहे. त्यामुळं आता ह्या आठवड्यामध्ये तुम्ही जितकं पळाल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. पण पळत असताना फिजिकली काही प्रॉब्लेम होतं काय म्हणण्याची काळजी घेणं गरजेचं, म्हणजे आजारी पडणं वगैरे ह्या गोष्टी होणं आपल्या धोकादायक ठरू शकतं, म्हणून ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मात्र सरासरी आपण 12 ते 15 तास अभ्यास करायचा असं गृहीत धरलं तर त्यातला 50% वेळ हा ज्या घटकाला अधिकचे प्रश्न आहेत त्या घटकाला देणं गरजेचं असतं. हेही शेवटच्या आठवड्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण समजा गृहीत धरा फिजिक्समधला आपल्याला एखादा टॉपिक खूप आवडतोय आणि दिवसभर आपण तोच टॉपिक आवडतोय म्हणून वाचला तर आपलं बायोवर आणि केमिस्ट्रीवर त्या ठिकाणी काय होऊ शकते, अन्याय होऊ शकतो. म्हणून त्याला जर मार्क कमी असतील तर त्याला तितकाच वेळ देणं खूप गरजेचं असतंय. म्हणून अभ्यासाचं दिवसभराचं टाइम टेबल हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे टेस्ट.
आता लक्षात ठेवा की NTA आपल्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची वेळ वाढवलेली आहे असं जाहीर केलेलं आहे. गृहीत धरा 3.25 तास वेळ केलेला आहे. म्हणजे दिवसभरात जर तुम्ही 2 टेस्ट सोडवल्या तर 2.25 तास वेळ केलेला आहे. मग 3.25 आणि 3.25 गृहीत धरा काय होतंय 6.5 तास जर आपले टेस्टला गेले तर आपण वाचणार काय. त्यापेक्षा दररोज एक टेस्ट आपल्याला किती वेळ दिलेला आहे NTA तेवढ्या वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या अर्थी वेळ वाढवलेला आहे त्या अर्थी प्रश्नाची हार्ड लेवल पण वाढवू शकतात ते. कारण का तर प्रश्नाची हार्ड लेवल वाढवणार आहेत म्हणून वेळ दिलेला असेल तुम्हाला. म्हणून तो एक लक्षात ठेवायचं की ह्या घटकावर हार्ड लेवलला कोणत्या अँगलनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून दररोज 2-3 टेस्ट सोडवण्याच्या ऐवजी एक टेस्ट म्हणजे 6 टेस्ट अजूनही तुमच्या होऊ शकतात आणि त्या वेळ लावून सोडवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सुद्धा चांगला वेळ मिळू शकतो. म्हणून टेस्टही तितक्या शेवटच्या टप्प्यामध्ये महत्त्वाच्या राहत असतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे येणारे प्रश्न चुकू नका. 3 मेला जेव्हा तुमची एक्झाम झाली होती बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं होतं की हा प्रश्न माझा येऊ शकत होता, परंतु स्ली मिस्टेक असेल किंवा वाचण्यामध्ये काही गडबड झालेली असेल किंवा पूर्ण प्रश्न न वाचणं असेल किंवा त्या कालखंडामध्ये डोक्यात ती कन्सेप्ट क्लिअर न होणं असेल या अनुषंगानं जर काही प्रश्न तुमचे येणारे होते अशा जर प्रश्नाची संख्या तुमची 5 ते 7 असेल म्हणजे जे काही तुम्हाला क्वेश्चन असतील त्यापैकी तर ते प्रश्न कृपा करून चुकू नका. कारण जगाचे ते प्रश्न आलेले असतात आणि आपले जर ते प्रश्न चुकले तर जगापेक्षा आपण 5 ते 7 मार्कानं पाठीमागे राहू शकतो. कुठलीही स्ली मिस्टेक किंवा येणारा प्रश्न चुकायचा नाही कारण ही स्ली मिस्टेक आपल्या आयुष्याला पुन्हा कलाटणी देणारी ठरू शकते. त्यामुळं तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा की येणारे प्रश्न अजिबात चुकायचे नाहीत. मग ते स्ली मिस्टेक असो किंवा अजून कोणत्या अँगलनं असो ते प्रश्न आपल्या हातातले आहेत, आपल्या हक्काचे आहेत, ते प्रश्न चुकायचे नाहीत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो ते लक्षात ठेवा या आठवड्यामध्ये नवीन काहीही वाचायचं नाही. आता मी बाजारामध्ये एक पुस्तक बघितलं होतं शेवटच्या 8 दिवसामध्ये MBBS बना असं गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घातलेला आहे आणि एक लेडीज त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि खूप चांगलं टायटल दिलेलं आहे. अशा वेळेस शेवटच्या आठवड्यामध्ये असले काही बाजारात आलेली पुस्तकं आहे ते पॉकेट स्टडी नावानं अजिबात वाचायचं नाही. त्याचं कारण काय पालक असतात त्यांना आपल्या लेकराची काळजी असते मग बाजारात असं एखादं पुस्तक दिसलं की ते घेऊन येत असतात. मग अशा वेळेस ते विद्यार्थ्याला देत असतात आपल्या आणि मग काय होतं की ते विद्यार्थी नवीन असल्यामुळे वाचण्याचा प्रयत्न करतो. मग आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिसेंट्रलाइज होतं आणि मग आपला मूळ मुद्दा आपण एकीकडे राहतो नवीनच वाचण्याचा प्रयत्न करतो. मग ते एखादं पुस्तक असू दे किंवा एखादा ठोकळा असू द्या किंवा अजून काय मटेरियल असेल शेवटच्या आठवड्यामध्ये नवीन काहीही वाचू नका. जे झालेलं आहे तेच वारंवार वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. त्यानंतर शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे या आठवड्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. म्हणजे अजूनही काही वेळेस पेपर फुटणार आहे अशा काही गोष्टी या ठिकाणी आपल्या काही विघ्न शोधनोशी माणसं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून असेल कानावर घालण्याचा प्रयत्न करत असतात. असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका कारण शेवटी विजय हा सत्याचा होत असतो. मग NTA सुद्धा सांगितलेलं आहे असे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील म्हणजे पेपर फुटीच्या अनुषंगाने असतील टेलिग्राम ग्रुप असतील यांच्यावर सायबर क्राईम या अंतर्गत NTA स्वतः गुन्हे दाखल करत आहेत. गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा फसव्या ज्या नकारात्मक गोष्टी असतील किंवा अजून काही जण म्हणतील की आमका पेपर सेटर माझ्या ओळखीचा आहे. लक्षात ठेवा ज्यांनी हे पेपर सेट केले आहे ती सगळी माणसं परीक्षा किंवा प्राध्यापक लोक परीक्षा होईपर्यंत हे लॉकडाऊन सारखे जसे होतं आपण विभक्त होतो संपूर्ण समाजापासून तशा अँगलनं त्यांना लॉकडाऊन सारखं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना त्यांच्या जो सोशल मीडिया आहे त्यांना त्या सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं अशा ज्या नकारात्मक गोष्टी असतील अशावर थोडाही विश्वास ठेवू नका कारण आपल्याला ही जी परीक्षा झालेली आहे 1 महिन्यानंतर होणारी ही परीक्षेमध्ये आपल्याला डॉक्टर होण्यासाठीच तयार झालेली आहे किंवा केलेली आहे असं गृहीत धरून तयारी करायची आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी कमी मार्काचे होते अशा विद्यार्थ्यांनी स्वतःला नकारात्मक दृष्ट्या समजू नये. का तर लक्षात ठेवा आपल्या लाईफमध्ये ही जी परीक्षा झाली होती कदाचित आपण त्यावेळेस डॉक्टर होऊ शकत नव्हतो परंतु परमेश्वराला निसर्गाला आपली काळजी असेल म्हणून पुन्हा ही परीक्षा झालेली आहे असं म्हणायचं आणि मलाच डॉक्टर करण्यासाठी पुन्हा ही रिनीट परीक्षा झालेली आहे असं गृहीत धरायचं आणि त्या अनुषंगानं काय करायचं आहे पाठीमागं किती मार्क पडली होती
जेव्हाही त्याच्यामध्ये आपण जातो तेव्हा हाडं उकरून उपयोग नाही, पाठीमाग किती मार्क पडली होती हे काही आठवायचं नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांनी केलेला त्याग, आपल्या आईवडिलांचं कष्ट, आपल्या आईवडिलांनी केलेला खर्च हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यांची स्वप्नपूर्ती असेल थोडीफार तर आपण ती पूर्ण करण्याचा आगामी कालखंडामध्ये प्रयत्न करावा. आणि त्यासाठी पाठीमागे किती मार्क पडली होती हे न आठवता अजून आठवडाभर आपल्याकडे आहे, 6 दिवस आपल्याकडे आहेत असं समजून अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी करा. जेणेकरून लक्षात ठेवा 21 जूनच्या परीक्षेला 720 मार्क 3 मेच्या अनुषंगाने घेणारा विद्यार्थी असेल, त्याचबरोबर 420 घेणारा असेल किंवा 320 घेणारा असेल, 350 घेणारा असेल, सगळेजण 0 लेवलला आलेले आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी हायफाय मार्काचे होते त्यांनीही ओव्हर राहू नये आणि जे विद्यार्थी कमी मार्काचे होते त्यांनीही काय करावं, आपली पुढची दिशा व्यवस्थितपणे ठरवावी आणि पुढच्या 8 दिवसामध्ये दिवाळीसारखं वातावरण मनामध्ये ठेवून खूप आनंदानं उत्साहानं तयारी करावी. तुमच्या परीक्षेला आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा आहेत. आणि जर आपल्याला अशा स्वरूपाचे आणखी पुढचे काही व्हिडिओ ऐकायचे असतील तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.